लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता सुरू करण्याचा आदेश 5 मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी दिला, पण नोव्हेंबरचे पैसे या 10 जिल्ह्यात जमा होणार नाही। आता इथून पुढे लाडकी बहीण योजना या 10 जिल्ह्यात बंद होणार। लाडक्या बहिणींसाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे। आता नोव्हेंबर महिन्यापासून या 10 जिल्ह्यांत पैसे बंद करण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी एक नवीन GR काढलेला आहे, ज्यामध्ये आता 36 जिल्ह्यांपैकी या 10 जिल्ह्यात लाभ बंद करण्यात आलेला आहे। आता इथून पुढे 36 जिल्ह्यांपैकी फक्त 26 जिल्ह्यांमध्येच हप्त्याचं वाटप होणार आहे। 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होणार आहे। आता ज्या बहिणी या अपात्र 10 जिल्ह्यांमध्ये राहत असतील त्यांचे सगळ्यांचे लाभ बंद होणार। आता या 10 जिल्ह्यात राहणाऱ्या बहिणींना 1500 रुपये मिळणार नाही। या 10 जिल्ह्यात राहणाऱ्या महिलांनी आता पैशाची वाट पाहू नका, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। हे 10 जिल्हे योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहेत। आता जर तुम्ही या 10 जिल्ह्यात राहत असाल तर तुम्ही पैशाची अजिबात वाट पाहू नका, कारण की सरकारकडून या 10 अपात्र केलेल्या जिल्ह्यांची यादी ही आता प्रकाशित करण्यात आलेली आहे। मग कोणते कोणते 10 जिल्हे अपात्र करण्यात आलेले आहेत आणि कोणत्या फक्त 26 जिल्ह्यांना पात्र ठरवण्यात आलेले आहे, या सगळ्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला व्हिडिओमध्ये वाचून दाखवणार आहोत। पहा, जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल, म्हणजे ज्या 10 जिल्ह्यांना अपात्र केलेलं आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल, तर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट बघू नका, कारण की इथून पुढे तुम्हाला कोणतेच पैसे मिळणार नाही, तुम्हाला हप्ता मिळणार नाही, कारण की 10 जिल्ह्यांची नावं GR मध्ये देखील आलेली आहेत। मुख्यमंत्र्यांनी या जिल्ह्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे। जर तुमचा जिल्हा या 10 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही पैशाची अजिबात वाट पाहण्याची गरज नाही। चला आता आपण पाहूयात कोणते कोणते 10 जिल्हे आहेत की जिथे आता लाभ बंद करण्यात आलेले आहेत। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून राहत आहात? तुम्ही जर या जिल्ह्यात राहत असाल तर नक्की कॉमेंटमध्ये नक्की सांगा। तर आपण आता पाहणार आहोत कोणते 10 जिल्ह्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। राज्य शासनाने हा निर्णय का घेतलेला आहे, मग कोणत्या 26 जिल्ह्यांत लाभ येणार आहे आणि कोणत्या 10 जिल्ह्यात बंद होणार आहे? पहा, सरकारने यावेळेस एक अतिशय वेगळ्या पद्धतीची नियमावली लावण्याचा निर्णय घेतलेला आहे, ज्यामध्ये 5 ते 6 प्रकारच्या अशा लाडक्या बहिणी आता आहेत की ज्यांना नोव्हेंबरपासून पुढचे सगळे हप्ते आता बंद होणार आहे। सप्टेंबरपर्यंत हप्ते आलेले आहेत, त्यामुळे बहिणी खुश झाल्या होत्या, पण आता इथून पुढे 10 जिल्ह्यात कोणत्याही बहिणींना पैसे मिळणार नाही। पहा, 5 ते 6 प्रकार असे बहिणींचे त्यांनी पाडलेले आहेत, त्यांना इथून पुढे कुठल्याही प्रकारचा लाभ आता मिळणार नाही। सरकारने हा सगळ्यात मोठा आणि अतिशय महत्त्वाचा निर्णय हा घेतलेला आहे। मग हा निर्णय घेण्यामागचा काय अर्थ आहे? कोणत्या 5 ते 6 प्रकारच्या बहिणी आहेत त्यांचा लाभ आता बंद होणार आहे? कोणत्या 10 जिल्ह्यातील सगळ्या महिला आता अपात्र होणार आहे? पहा, सगळी माहिती आपण सविस्तर घेतो आहोत। पहा, लाडक्या बहिणींसाठी ही आत्तापर्यंतची सगळ्यात वाईट बातमी असणार आहे। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आता येणार की नाही अशी चर्चा होतच होती, पण लगेच सरकारने GR काढला आणि GR मध्ये सांगितलं 10 जिल्ह्यांमध्ये हप्ता कायमचा बंद करण्यात येणार आहे। 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला, ज्याचा GR देखील पुढे दाखवणार आहोत। पहा, लाडकी बहीण योजनेमध्ये आता सगळ्यात क्रांतिकारी आणि धक्कादायक निर्णय घेण्यात आला। 10 जिल्हे आता यादीमधून डायरेक्ट कट करण्यात आलेले आहेत, कारण की लाडकी बहीण योजनेमध्ये सगळ्यात मोठा घोटाळा झालाय सरकारच्या माध्यमातून। या घोटाळ्यामुळे सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आला, म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी मुख्यमंत्र्यांनी 5 मिनिटांपूर्वी हा निर्णय सांगितला। हा निर्णय खूप मोठा आहे, कारण की घोटाळा त्यापेक्षा मोठा जो आहे तो दिसून आलेला आहे। तुम्ही बातम्यासुद्धा ऐकल्या असतील, लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर मोठे घोटाळे समोर येत आहेत आणि त्याच अंतर्गत हा सगळ्यात मोठा घोटाळा समोर आलेला आहे। त्यामुळे 10 लाख लाडक्या बहिणी आज सकाळीच अपात्र केल्या होत्या। त्यानंतर 10 जिल्ह्यांचा सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आला। आता या 10 लाख बहिणी अशा आहेत की ज्यांना नोव्हेंबरपासून पुढचे कोणतेच हप्ते मिळणार नाही, हे स्पष्ट आता सरकारने सांगून दिले। तुम्ही अजिबात वाट बघू नका। जर तुम्ही या 10 जिल्ह्यांत राहत असाल, या 10 अपात्र झालेल्या जिल्ह्यांत राहत असाल, तर तुम्हाला नोव्हेंबरचे डिसेंबरचे म्हणजे इथून पुढचे कोणतेच हप्ते येणार नाही। जर तुमचे मागचे हप्ते जमा झाले असतील तर ते देखील वसूल होऊ शकतात। त्यामुळे इथून पुढे कधीही 10 जिल्ह्यात नोव्हेंबरचा म्हणजे कुठलेही 1500 रुपये आता येणार नाही असं सांगण्यात आलंय। पहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः ही अतिशय दुःखद घोषणा करून टाकलेली आहे। त्याचं कारण सुद्धा आता त्यांनी स्पष्ट केलं आहे। मुख्यमंत्री साहेबांनी आता स्पष्ट सांगून दिलेलं आहे की कोणत्या 10 जिल्ह्यांत लाभ बंद होणार आणि कोणत्या 26 जिल्ह्यात सुरू राहणार आहे। लक्षपूर्वक ऐका। सरकारच्या एक महत्त्वाची बातमी निदर्शनास आली। पूर्वी काय होत होतं, लाडक्या बहिणी ज्यांचे पैसे म्हणजे ज्यांचं उत्पन्न जास्त होतं, ज्यांच्या घरात चांगलं उत्पन्न येत होतं, चांगलं इन्कम येत होतं, अशा बहिणी लाभ घेत होत्या। पण ते तर एक प्रश्न होताच, पण दुसरा सगळ्यात गंभीर प्रश्न असा लक्षात आलाय की पुरुषांनी लाभ घेतला। लक्षात घ्या, 14,000 पुरुषांनी लाडकी बहीण योजनाच्या महिलेच्या नावावर अशा प्रकारे फॉर्म भरले की त्यांनी महिलांचं नाव वापरलं। आता बऱ्याचशा पुरुषांचे नाव कसे महिलांसारखे म्हणजे महिला पुरुषांचे नाव सारखे असतात। किरण हे असं नाव आहे की जे महिलांना आणि पुरुषांना असू शकतं। तर अशा प्रकारचे ज्या पुरुषांचे नाव होते त्यांनी काय केलं, नाव तेच ठेवलं, पण आपला फोटो बदलला आणि फोटोमध्ये हे करून 14,000 ते 21,000 पुरुषांनी त्या ठिकाणी एक प्रकारे लाभ घेतल्याचं सापडलं।
एक प्रकारे त्यांनी लाभ आपल्या खात्यावर त्या ठिकाणी फसवणुकीने घेतल्याचं लक्षात आलंय. आकडा हा 14,000 वाढून 21,000 झाला होता. आता या 21,000 पुरुषांवर ज्या खोट्या महिला आहेत असं दाखवून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आणि या कारवाईमुळे 10 जिल्ह्यांचा डायरेक्ट पेंडिंग हप्ता आता झाला आहे. 10 जिल्ह्यांमध्ये आता हप्त्याचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणावर होणार आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये असल्याबद्दलचे खोटे कागदपत्र त्यांनी वापरून लाभ घेतला. सरकारच्या लक्षात आलं, त्यामुळे 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया आता इथून पुढे पाठवण्यासाठी सरकार आता विचार करते. 10 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक अशा प्रकारच्या फसवणुका सापडलेल्या आहेत, त्यामुळे हे सगळं आता थांबवून ठेवण्यात आलं. त्यामुळे तुम्ही जर 10 जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर वाट पाहू नका. जोपर्यंत हे प्रकरण क्लिअर होत नाही, जोपर्यंत हे लाभार्थी सगळे पुढे येत नाही, जोपर्यंत सगळी पडताळणी होत नाही, तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार नाही. त्यामुळे 10 जिल्ह्यांची यादी सरकारनं प्रकाशित केली आहे की 10 जिल्ह्यांत आता वाट पाहू नका. पहा कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींच्या जिल्ह्यांना वगळण्यात आलेलं आहे, काय GR मध्ये सांगितलं आहे. सगळं तुम्हाला अपडेट आता वाचून दाखवणार आहे. पहा 5 ते 6 प्रकारच्या लाभार्थी अशा महिला सापडल्या की ज्यांचे 1500 रुपये बंद होणार. आता पहिलं काय, जे पुरुष आहे तो 100% कट होणार आहे. म्हणजे तो कोणत्याच परिस्थितीमध्ये त्याला 1500 रुपये मिळणार नाही. मुख्यमंत्री म्हणाले, पुरुषांसाठी दुसरी योजना आहे, त्याचा लाभ तुम्ही घ्या, महिलांच्या पैशावर डल्ला कशाला मारता, असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितले आहे. आता त्यांचे पैसे तर जप्त केले जाणारच आहे, पण यासोबत त्या पुरुषांना कुठल्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही. त्या पुरुषाच्या घरात असणाऱ्या कोणत्याही महिलेला इथून पुढे लाभ मिळणार नाही. आणि अशा प्रकारे त्या 10 जिल्ह्यांमध्ये तो लाभ जो आहे तो आता बंद होण्याच्या मार्गावर सुरू झाला. मग आता तुम्ही अशी त्या ठिकाणी प्रार्थना करा की या 10 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा नसावा. तुमचा जिल्हा जर असेल तर तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. आता पहा, तुम्ही जर या 10 जिल्ह्यांपैकी एखादे जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. आता तुम्हाला जर अजूनही सप्टेंबरचे पैसे भेटले नसतील तर कदाचित या 10 जिल्ह्यांमध्ये तुमचा नंबर लागला असेल किंवा तुम्हाला जून, जुलै, ऑगस्टचे पैसे भेटले नसतील तर 100% तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील अशाच प्रकारची फसवणूक झालेली आहे. म्हणून सरकारनं तो जो लाभ आहे तो त्या ठिकाणी थांबवून ठेवलेला आहे. आता बँकांमध्ये तपासणी सुरू आहे, त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेमध्ये तपासणी सुरू आहे, सगळीकडे तपासणी सुरू आहे आणि याची कारवाई त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा हे सगळं फायनल होईल तेव्हा सगळा लाभ त्या ठिकाणी मिळेल. तसेच ज्या बहिणी खरोखर गोरगरीब आहेत, गरजू आहेत, ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, त्यांनाच हे पैसे मिळणार. तसेच लाडकी बहीण योजनेची KYC ज्यांनी केलेली नाही आहे त्यांचा आता इथून पुढे अवघड त्या ठिकाणी होणार आहे. अशा भरपूर लाडक्या बहिणी होत्या की ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन आहे, कुणीतरी त्यांच्या घरात सरकारी नोकरीला आहे किंवा कुणीतरी पेन्शन घेत आहे, तर अशा प्रकारच्या महिलांचे देखील नावे आता काढण्यात येणार आहे. पहा, अपात्र जिल्ह्यांची स्थिती. हे जिल्हे खरे तर योजनेतून पूर्णपणे वगळलेले नाहीत, परंतु या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक अनियमितता आणि घोटाळ्यांच्या तक्रारी आढळल्यामुळे पुढील हप्त्याचे वाटप तात्पुरते थांबवले आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींचा हप्ता काही कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता आहे. विलंब होणारे जिल्हे, पहिला जिल्हा अकोला आहे. अकोला जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर कदाचित तुम्हाला हप्ता मिळण्यास अधिक वेळ लागू शकतो. त्यानंतर परभणी जिल्हा आहे. परभणी जिल्ह्यामध्ये देखील हप्ता थांबवून ठेवला गेला. छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे. त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये हप्ता उशिरा जमा होणार आहे. वाशिम जिल्हा आहे. त्यानंतर धुळे आणि नंदुरबार जिल्हा आहे. त्यानंतर पालघर आहे. त्यानंतर जालना आहे आणि बीड आहे. या जिल्ह्यांमध्ये सध्या हप्ता मिळायला प्रचंड उशीर होऊ शकतो. तुम्ही ऑनलाईन चेक केल्यास तुमचा पुढचा हप्ता पेंडिंग दाखवेल. हा निर्णय तुमच्यावर अन्याय नसून सत्य परिस्थिती शोधण्यासाठी आणि तपासणी पूर्ण करण्यासाठी सरकारला थोडासा वेळ लागणार आहे. म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला. 5 गोष्टी ज्या लाडकी बहीण हप्ता मिळवण्यासाठी आवश्यक आहेत. 1. आधार बँक लिंकिंग तपासा. तुमचा हप्ता जमा न होण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे. तुमच्या बँक खात्याचे आधार सीडिंग आणि NPCI मॅपिंग पूर्ण असणे अनिवार्य आहे. काय करावे? तुमच्या बँकेत जा आणि तुमचे सभ्यचत खाते आधारशी निश्चितपणे लिंक आहे आणि NPCI मॅपिंग ॲक्टिव्ह आहे याची खात्री करा. जर हे नसेल तर लगेच फॉर्म भरून ही प्रक्रिया पूर्ण करा. महत्त्व: NPCI मॅपिंगशिवाय सरकारी योजनांचे पैसे DBT तुमच्या खात्यात जमा होत नाहीत. 2. eKYC आणि मोबाईल क्रमांक अपडेट ठेवा. तुमच्या अर्जाची eKYC आणि तुमची कागदपत्रे नेहमी अद्ययावत ठेवा. काय करावे? तुमचा अर्ज, आधार कार्ड आणि बँक खात्यातील मोबाईल क्रमांक आणि eKYC नेहमी अपडेट असल्याची खात्री करा. जुना किंवा बंद झालेला क्रमांक वापरू नका. महत्त्व: जर तुमचा मोबाईल नंबर बदलला असेल तर तुम्हाला हप्त्याबद्दलचे महत्त्वाचे संदेश SMS मिळणार नाहीत आणि KYC अपूर्ण असल्यास हप्ता थांबवला जाईल. 3. उत्पन्न मर्यादा आणि अपात्रता निकष पाळा. तुम्ही योजनेसाठी पात्र आहात की नाही याची सरकारनं घालून दिलेली उत्पन्न मर्यादा
उदाहरणार्थ ₹2.50 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न नेहमी तपासा. काय करावे? तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी, पेन्शनधारक किंवा चारचाकी वाहन मालक नाही याची खात्री करा. तुम्ही अपात्र ठरत असाल तर चुकीची माहिती देऊ नका. महत्त्व: चुकीच्या माहितीच्या आधारावर लाभ घेतल्यास तुम्हाला फक्त अपात्रच केले जात नाही तर मागील हप्ते देखील वसूल केले जाऊ शकतात आणि तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. 4. हप्त्याची स्थिती नियमित ऑनलाईन तपासा. तुमच्या हप्त्याची सद्यस्थिती काय आहे हे नेहमी तपासा. काय करावे? योजनेच्या अधिकृत वेबसाईट किंवा तुमच्या बँकेच्या ॲप किंवा वेबसाईटवर जाऊन हप्ता जमा किंवा प्रलंबित आहे हे तपासा. महत्त्व: जर हप्ता पेंडिंग किंवा रिजेक्टेड दिसत असेल तर तातडीने संबंधित कारण शोधा. उदाहरणार्थ KYC पेंडिंग आहे की आधार लिंक नाही आणि ते कारण दूर करण्यासाठी अर्ज करा. 5. दलाल आणि फसवणुकीपासून दूर राहा. योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी किंवा अर्ज भरण्यासाठी कोणालाही पैसे देऊ नका. काय करावे? लाडकी बहीण योजना पूर्णपणे मोफत आहे. अर्ज भरण्यासाठी किंवा हप्ता मिळवून देण्यासाठी जर कोणी तुमच्याकडे पैशाची मागणी करीत असेल तर त्याला त्वरित नकार द्या आणि त्याची तक्रार संबंधित शासकीय कार्यालयात करा. उदाहरणार्थ तहसील कार्यालय. महत्त्व: फसवणूक करणारे लोक तुमच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर करू शकतात आणि तुम्ही कायद्याच्या कचट्यात सापडू शकता. या 5 गोष्टींचे पालन केल्यास तुम्हाला तुमचा हप्ता नेहमी वेळेवर मिळेल. तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले? तुम्ही कोणत्या जिल्ह्यातनं हा व्हिडिओ पाहत आहात? नक्की कॉमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.